किसान लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आदिवासी मंत्री अशोक उईके देखील उपस्थित असतील। वन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित असतील। आदिवासी आंदोलकांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय। विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून आहोत। कुठेतरी म्हणजे अंमलबजावणी झाली नाही, त्याच्यामुळे खरं तर आंदोलन करावं लागतं का? मागण्या पूर्ण झाल्या तरी काय नेमकी कशी अडचण? मागच्या वेळी सुद्धा अंमलबजावणी होणार नाही अशी शंका आम्हाला होती आणि म्हणून आम्ही अट टाकली होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी या मान्य मागण्यांच्या बद्दलचं निवेदन सभागृहाच्या फ्लोअरवर करावं, जेणेकरून त्याला एक कायदेशीर आधार येईल आणि त्यांनी ते केलं होतं। मात्र दुर्दैवानं असं असून सुद्धा आज 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, याबद्दल काही फारसं झालेलं नाही। दुसऱ्या बाजूला मात्र जे आश्वासनं ते उद्योगपतींना देतात ती मात्र पूर्ण होताना दिसतात। आपण पहा की जे बंदर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होतं आहे, वाढवण बंदर, त्याच्यामध्ये आदिवासी उद्ध्वस्त होत आहेत, घरं उद्ध्वस्त होत आहेत, गाव उद्ध्वस्त होत आहे, जलद गतीनं ते पूर्ण केलं जात आहे। शक्तीपीठची मागणी आम्ही कुणीही केलेली नव्हती, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत। जे शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल तत्परता आहे, मात्र शेतकऱ्यांना ते द्यायचं आहे त्याच्याबद्दल सरकार हलायला तयार नाही। विदर्भामध्ये जे कर्जमाफीचं आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये 30 जून 2026च्या आत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून सांगितलं होतं, मात्र आता माहिती जी मागवली जाते ती 30 जून 2025च्या आतील मागितली जाते। म्हणून तिथे सुद्धा दगाफटका होऊन अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते परत वगळले जातील काय, ही भीती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल दगाफटका करणं थांबवावं असं आव्हान आपल्या माध्यमातून सरकारला मला करायचं आहे। जर शिष्टमंडळाची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं नेमकं पाऊल काय असणार? कारण की तुम्ही नाशिक मुंबईच्या दिशेने तर निघालेला आहात, पुढचं पाऊल काय? शेतकरी चालायच्या तयारीने आलेले आहेत। आज ठाणे पालघर आणि नाशिकचे शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये वाढतील, अहमदनगरचे शेतकरी वाढलेले आहेत आणि म्हणून हा जो एक जबरदस्त सैलाब आहे तो वाढत जाणार आहे। आता सध्या 55 ते 60 हजार शेतकरी हे त्याच्यामध्ये चालत आहेत, परंतु 3-4 दिवसापूर्वी जे ठाणे पालघरमध्ये 40,000 शेतकरी त्यांचा लॉंग मार्च निघालेला होता ते सुद्धा येऊन मिळण्याच्या तयारीमध्ये। त्यामुळे 1 लाखाच्या वर ही संख्या नजीकच्या काळामध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या लढ्याच्या इतिहासामध्ये उच्चांक या सगळ्या लढ्याचा होईल। ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये असं आव्हान सरकारला आम्हाला करायचं आहे। त्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये ज्यांना त्रास झाला ती आमचीच सगळी माणसं आहेत। प्रचंड वेदना आम्हाला त्यांच्या सगळ्या त्रासाबद्दल वाटत आहेत। मात्र या महाराष्ट्रामध्ये जे ट्रॅफिक जाम शेती क्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अक्षरशः हजारो आत्महत्या आपण झालेल्या पाहतो आहे। त्या ट्रॅफिक जॅमचं काय करायचं? तो ट्रॅफिक जॅम महाराष्ट्राचं सरकार काढणार आहे की नाही आहे? जी आश्वासनं महाराष्ट्राच्या सरकारने आदिवासींना दिली त्याच्या अंमलबजावणीमध्ये पण मोठा ट्रॅफिक जॅम 3 वर्षापासून आहे। तो ट्रॅफिक जॅम सरकार काढणार की नाही हे जरा पाहावं लागणार आहे। त्यांनी तो काढावा, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे लॉंग मार्च काढून रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम करण्याची वेळ महाराष्ट्रातल्या कोणत्याच संघटनेवर येणार नाही। मागच्या वर्षी जे लॉंग मार्च काढला होता त्याची आश्वासनं पाळली नाही आणि म्हणून त्यासाठीच हे आज मोर्चा काढावा लागतोय। ते म्हणाले होते की आम्ही महाराष्ट्राचं जे पाणी आहे जे गुजरातला वाहून जातंय ते अडवू आणि ते मराठवाड्याला विदर्भाला देऊ। बघा, एक नवा थेंब सुद्धा नव्याने अडवण्यात आलेला नाही। महाराष्ट्राचा कोरडवाहू भाग आजही तसाच वंचित आहे। त्याचप्रमाणे आदिवासींच्या जंगलच्या जमिनी नावावर करू म्हटले होते, मात्र त्याच्यात प्रगती झालेली नाही आहे। त्यामुळे आंदोलनात झाली की त्यापुरतं गोड बोलायचं, मात्र अंमलबजावणी करायचं नाही। हा कित्ता महाराष्ट्राचं सरकार गिरवत आहे, तो कित्ता त्यांनी गिरवणं थांबवावं हेच निवेदन घेऊन आज आम्ही आलेलो आहे। दुर्दैवानं लोकशाहीमध्ये रस्त्यावरचा संघर्ष करणं आणि लोकशाही चौकटीत कायदेशीर मार्गाने लढणं एवढं एकच हत्यार आमच्याकडे आहे।
त्यामुळे पुन्हा जगा फटका झाला तर पुन्हा लढणं एवढंच फक्त आमच्या हातामध्ये आहे. जोपर्यंत सरकार मूलभूत